नमस्कार, मी नेहा। देशोन्नतीच्या आजच्या शो मध्ये आम्ही घेऊन आलोय एक खास विषयावर चर्चा, जो ज्वलंत मुद्दा आहे। तो या देशाच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करणार आहे। विषय आहे दैनिक देशोन्नती आणि राष्ट्रप्रकाशचे संपादक प्रकाश पोहरे यांचा प्रहार स्तंभ। या स्तंभात प्रकाश पोहरे म्हणतात, मागील 10 वर्षात लोकशाही खल्लास झाली आहे। असे का म्हणतात प्रकाश पोहरे? तर जाणून घेऊया। कोणत्याही देशाचा कारभार ज्या दस्तावेजाच्या आधारे केला जातो त्याला राज्यघटना म्हणतात। राज्यघटनेत नागरिकांना जी मूलभूत स्वातंत्र्ये आणि अधिकार प्रदान केले आहेत, त्यामध्ये राज्यसत्तेला म्हणजे सरकारला बदल करता येत नाही। मात्र त्यावरच वर्तमान राज्यकर्त्यांनी आज हल्ला चढवला आहे। 2014 मध्ये केंद्रात सत्ता बदल झाला, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले। पंतप्रधानांनी सत्तेत आल्या आल्या सर्वप्रथम जी संस्था मोडीत काढली तिचे नाव योजना आयोग किंवा नियोजन मंडळ। पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम हा योजना आयोगच नष्ट करून टाकला। योजना आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे MDC या दोन संलग्न संस्था होत्या। NDCला घटनात्मक दर्जा होता आणि देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या परिषदेचे सदस्य होते। राज्यघटनेने ज्या संघराज्य प्रणालीचा पुरस्कार केलेला होता, त्या संदर्भातील या दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्था होत्या। मोदींनी एका फटक्यात या सर्वच घटनात्मक गोष्टी नष्ट करून टाकल्या। आता राज्यांना एखादा प्रकल्प करायचा असेल तर थेट पंतप्रधान कार्यालयापुढे लोटांगण घालावे लागते। मग त्याचे श्रेय पंतप्रधानांनी घ्यायचे आणि राज्यांना दुय्यम स्थान द्यायचे। तेथील प्रादेशिक सत्ताधारी पक्षाला अकार्यक्षम ठरवायचे। मग त्यावर ऐन निवडणुकीच्या काळात बेशुमार टीका करायची। असा प्रकार चालू आहे। म्हणजेच राज्याचे अधिकार मोदींनी एका झटक्यात संपवून टाकले। संसदेचे महत्त्व नष्ट करायचे आणखी एक काम या सरकारने केले आहे। लोकसभेचे संचालन स्पीकर म्हणजेच अध्यक्षामार्फत होते। राज्यघटनेत लोकसभेसाठी उपाध्यक्ष नेमण्याची तरतूद आहे। अध्यक्षांची निवड झाल्यानंतर लवकरात लवकर उपाध्यक्षांची निवड करण्याचे बंधन राज्यघटनेने घातले आहे। तशी तरतूदही राज्यघटनेत आहे। परंतु वर्तमान लोकसभेची 5 वर्षाची मुदत आता संपत आली असूनही या लोकसभेने म्हणजेच लोकसभेत बहुमत असलेल्या सत्ता पक्षाने आणि सरकारने उपाध्यक्षांची साधी निवडही केलेली नाही। ही लोकसभा विना उपाध्यक्षाचीच राहिली। त्यामुळे केवळ संसदेत शिरताना प्रवेशद्वारावरील उंबरठ्यावर डोके ठेवण्याचे नाटक करून लोकशाहीचे प्रेम सिद्ध होत नसते, असे प्रकाश पोहरे म्हणतात। या राज्यकर्त्यांनी संसदेची नवी इमारत बांधून जुनी वास्तू इतिहासात जमा केली। जुनी वास्तू भरभक्कम असतानाही केवळ पंतप्रधानांच्या हट्टापायी करोडो रुपयांची उधळण करण्यात आली। तुलना केल्यास असे दिसते की ब्रिटनमधील संसदेची इमारत ऐतिहासिक आहे। तेथे सदस्यांना पुरेशी बसण्याची जागाही नाही। अनेक सदस्य उभे राहतात किंवा खाली गालिच्यावर बसतात। परंतु तेथील राज्यकर्त्यांना संसदेची नवीन भपकेबाज इमारत बांधण्याची कधीही इच्छा झाली नाही। संसदेची वास्तू लहान आहे की अपुरी आहे ही बाब त्यांना महत्त्वाची वाटत नाही। तेथे ऐतिहासिक वारसा जपला जातो। सध्या भारतात सुरू असलेले पाखंड किंवा दांभिकता तेथे नाही, असेही पोहरे या स्तंभात म्हणतात। या स्तंभात प्रकाश पोहरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोगावर भयंकर टीका केली आहे। ते म्हणतात, भारताने संसदीय लोकशाही प्रणालीचा स्वीकार करतानाच स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे। राज्यघटनेने आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबरोबरच त्याला स्वायत्तताही प्रदान केली आहे। परंतु निवडणूक आयोगाची गेल्या 10 वर्षातील कामगिरी पाहता दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की सरकारचेच एखादे मंत्रालय असावे अशा पद्धतीने आयोगाने सरकार धार्जिणे काम केले आहे। एकेकाळी सर्वोच्च न्यायालयाने CBI म्हणजे सरकारच्या पिंजऱ्यातील पोपट आहे असे म्हटले होते। आज CBI, ED याप्रमाणेच निवडणूक आयोगही पाळीव प्राणी झालेला आढळतो। अर्थात पोहरेंनी निवडणूक आयोगाचा उल्लेख सरकारचा पाळीव प्राणी आहे असा केला आहे। त्यांनी उदाहरण देताना एका बाबीचा उल्लेख केला होता। पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी निवडणूक प्रचारात धार्मिक प्रतीकांचा सर्रास आणि बेगुमान वापर करतात। निवडणूक आचारसंहितेचा तो उघडभंग असला तरी त्यांना सर्व गुन्हे माफ केले जातात। परंतु एखादा विरोधी पक्षनेत्याने किंचितसा जरी आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा पक्षपातीपणा आयोगातर्फे कोडगेपणाने सुरू आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पुलवामा घडले। पंतप्रधानांनी आचारसंहितेचा भंग करत भारतीय सेना दले, त्यांचे हौतात्म्य यांच्या नावाने मतदारांना भाजपाला मते देण्याचे आवाहन केले होते। तेव्हा पंतप्रधानांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या 6 तक्रारी दाखल झाल्या।
त्यावेळी निवडणूक आयुक्त अशोक लव्हासा यांनी 3 पैकी 1 निवडणूक आयुक्त या नात्याने मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आणि त्याचबाबत कारवाईच्या आवश्यकतेबाबत मत नोंदवले आणि इथेच मोदी व शहा यांचा इगो हट झाला। तात्काळ लव्हासा, त्यांची पत्नी आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या मुलीच्या ईडी मार्फत संपत्तीची चौकशी सुरू झाली। सरकार लव्हासा यांना काढू शकत नव्हती कारण ते घटनात्मक पदावर होते। अखेर आशियाई विकास बँकेच्या संचालकपदी त्यांची नेमणूक केल्याचा फतवा काढून त्यांना निवडणूक आयोगातून काढून टाकण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते यांच्या समितीमार्फत निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याची शिफारस केली होती, परंतु मोदी सरकारने तात्काळ हा निर्णय रद्द करणारे आणि निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांनाच वगळणारे विधेयक संसदेकडून संमत करून घेतले। यावरून या सरकारला त्यांच्या तालावर इशाऱ्यावर नाचणारा एक निवडणूक आयोग हवा आहे, असा घणाघात पोहरे यांनी या स्तंभातून केला आहे। देशात लाखो करोडो लोक ईव्हीएमवर शंका घेत असताना त्या संदर्भात कुठलाही निर्णय न देणारी निवडणूक यंत्रणा हेच दर्शवते की सत्ताधारी पक्षांच्या हातातील बाहुले झालेले आहेत, असेही पोहरे म्हणतात। जीएसटीचा कायदा हा देखील राज्याची आर्थिक स्वायत्तता खतम करणारा आहे। आर्थिक निधीसाठी राज्यांना केंद्रापुढे शरणागत करण्याचा हा डाव आहे। केवळ पंतप्रधान आणि त्यांचे पंतप्रधान कार्यालयातील मुठभर नोकरशहा यांच्या हाती देशाच्या सत्तेचे केंद्रीकरण करण्यात आले आहे, असा हल्ला त्यांनी सरकारवर चढविला। सरतेशेवटी प्रकाश पोरे यांनी जनतेला आव्हान केले। ते म्हणतात, देशात निवडणुका लागलेल्या असताना विरोधी पक्षांची बँकेची खाती गोठवणे, त्यांच्यावर जुन्या कुठल्याही केसेस काढून हजारो कोटी वसुलींच्या नोटिसेस पाठवणे, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या साहाय्याने स्वतःच्या मात्र हजारो कोटी रुपयांचा अवैध फंड जमा करणे, अशा कितीतरी लोकशाहीच्या गळा घोटणाऱ्या गोष्टी देशात सुरू असताना प्रश्न एवढाच आहे की हे किती काळ चालू राहणार, हे किती काळ चालू द्यायचे। अखेर मतदारांनाच निर्णय करावा लागेल। हे होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय लोकांनी करायचा आहे, कारण लोकशाही टिकवण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे। सवाल आहे की सामान्य जनता या सर्व गोष्टी लक्षात ठेवून मतदान करायला घराबाहेर पडते की नाही, असा थेट सवाल पोहरे यांनी जनतेला केला आहे। बघूया जनता यावर कितपत चिंतन करते। ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।